ही हॅज जॉईन मेजॉरिटी. पुरुषाचं लग्न झालं म्हणजे त्याला आई दुरावते आणि त्याला मूल झालं म्हणजे बायको दुरावते. मी पार्टनरसमोर बसून तावातावाने बोलत होतो. तो तितक्याच शांतपणे अमितचे फोटो पाहत होता. खुश होत तो म्हणाला, तुझं पिल्लू स्मार्ट होणार. नक्कीच. त्याला ह्या वयापासून काही निराळीच समज आहे. फोटोवरून कल्पना येतेच. ती कशी? तुला माझा लहानपणचा फोटो दाखवतो. जरूर. मी उत्साहाने म्हणालो. पार्टनर थोडा भूतकाळात गेला तर मला हवाच होता. त्याचे बालपणचे धागेदोरे हाती लागले असते. स्वतःबद्दल काही सांगत नाही याचा अर्थ काय? मागचं उलगडत नाही, पुढचं आखत नाही. पार्टनर म्हणजे नुसता वर्तमान काळच होता. होतो हे क्रियापदही त्याला चालणार नाही आहे असं म्हणायला हवं. पार्टनरने एक छोटं पाकिट काढलं. त्यातून एक आयडेंटिटी कार्ड काढलं आणि तेच माझ्यासमोर धरलं. मी हसत सुटलो. हसता हसता ते कार्ड मी हातात घेतलं. पार्टनर, तू आयडेंटिटी कार्डवर हा असा रांगता फोटो लावला होतास? येस. कमाल आहे. प्रिन्सिपॉलची फिरकी घ्यायची म्हणून लावला खरा, पण नंतर माझं मलाच वाटलं की तसलाच फोटो योग्य आहे. असं कसं म्हणतोस? तेच ऐक. आयडेंटिटी कार्डसारख्या विनोदी गोष्टी साऱ्या जगात नसेल. आपण आहोत कसे हे खरं त्यांना हवं असतं. त्याऐवजी आपण दिसतो कसे हे पाहून ते आपल्याला ओळखतात. जाना देव, एक सांग, तुझा अमित एक्झॅक्टली माझ्यासारखा दिसतोय की नाही? डिक्टो. म्हणून म्हणालो पोरगं अफाट होईल. तुला तो तसा झालेला आवडेल की नाही हे मला माहीत नाही. जरूर आवडेल. मी जे भोगलं ते त्याच्या वाट्याला येऊ नये. लहानपणी जे मला मिळालं नाही ते सगळं त्याला मिळायला हवं. म्हणजे परीक्षात चांगले मार्क वगैरे. तू हरामखोर आहेस. मी आहे या असा आहे. हा फोटो पुन्हा बघ. इट डिपेंडेड ऑन हाऊ यू आयडेंटिफाय मी दॅन हाऊ आय ॲपियर ऑन माय आयडेंटिटी कार्ड. ज्या ज्या शिव्या मला देशील त्या त्या सगळ्या तुझ्या अमितला लागू होतील. अमितच्या फोटोचे मुक्के घेत मी म्हणालो, नो नो, नॉट ॲट ऑल. तू बघच पार्टनर. पिल्लाला असं वाढवतो, पूछो मत. गो अहेड. डोंट हॅव कॉम्प्रोमाइसेस. नेव्हर. आता बच्चे की माँ काय म्हणते ते सांग. ते मी मगाशीच सांगितलं. पुरुषाचं लग्न झालं की त्याला आई. ते तुझं मत झालं. किरण काय म्हणते ते सांग. लांब झोपा म्हणते. असं का पण? अमित पुढे तिला आता काही नकोय. तिच्यातली प्रेयसी सोडच, पण पत्नी जळून गेली असं मला वाटतं. सारखी कंटाळलेली, कावलेली. तिला काय हवंय तेच कळत नाही. नेहमीच्याच पद्धतीवर पार्टनर म्हणाला, एक गोष्ट सांगू? जरूर. एक बाई होती. ती उठली. सकाळची कामं तिने भराभर आटपली. 8:25ची गाडी तिने कशीबशी पकडली. ती कामावर गेली. तिने काम केलं. 5:40ची गाडी तिने पकडली. घरी गेली. मुलांचं केलं. जेवणं आटपली, झोपली. दुसऱ्या दिवशी ती उठली. सकाळची कामं तिने भराभर आटपली. 8:55ची गाडी जीवाच्या आकांताने पकडली. कामावर आली. 5:40ची गाडी समजलं? एक चिमणी आली, दाणा घेऊन गेली. मग दुसरी चिमणी आली. असंच काहीतरी तू मला आता ऐकवणार. रागवू नकोस, फक्त विचार कर. मुंबईसारख्या शहरातून माणसांच्या वाट्याला दुसरं काय येतं?
दोस्त, मी स्वतः संसारात पडलो नाही, पण त्यामुळे अनेकांचे संसार अलिप्तपणे पाहू शकतोय. नवरा बायको मुलं ह्या सर्व नात्यांचा खूप अस्वस्थ होऊन विचार केलाय. किती त्यात तयेचं आयुष्य. 90% लोकांना स्वीकारावं लागतं हे पाहिलंय. संसारात ताजेपणा, टवटवीतपणा, नवेपणा टिकावा त्यासाठी कोण काय करतो? हा प्रश्न स्वतःला विचारून मी आजूबाजूला पाहतो तेव्हा फार उदास होतो. नोकरी, पैसा, धावाधाव, गर्दी, महागाई, मुलं, शिक्षण, आजारपण, न संपणारी माळ. एक चिमणी, दुसरी, तिसरी. पार्टनर थांबला, उदास झाला. त्याने मलाही आणखीन उदास केलं. किरणला मी अशाच एका न संपणाऱ्या रांगेत आणि काही न देणाऱ्या रांगेत उभं केलं आहे असं वाटून मी घाबरून गेलो. मी अशाच भेदरलेल्या मनस्थितीत असतानाच पार्टनरने मला विचारलं, तुमचे फार खटके उडतात का? जरा प्रमाण वाढलंय. मुख्य कारण मी आईपुढे नमतं घेतो हे. त्यात तिला बाळंतपण एवढ्यात नको होतं. एवढीच कारणं असतील असं वाटत नाही. माझ्याहून चांगला मोटार, बंगला वगैरे ऐश्वर्य असणारा नवरा सौंदर्याच्या जोरावर तिला मिळू शकला असता. असाही एखादा विचार तिला छळत असेल, कुणी सांगावं? पार्टनर पटकन म्हणाला, तसं वाटलं तरी इलाज नाही. तुझी बाजू तू नको इतकी स्वच्छ मांडली होतीस. त्याचं आता काय? जाऊ दे. तू असा विचार मुळीच करू नकोस. शांत राहा. एव्हरीथिंग विल बी ऑल राईट. काही ढग नुसतेच येतात आणि जातात. एकदा मस्तपैकी तिला कुशीत घे आणि खूप खूप बोल. मी नुसता सुस्कारा सोडला. धीर सोडू नकोस. पैसा मिळेल न मिळेल, पण अफाट प्रेम करायची आपली शक्ती तर कुणी हिरावून घेत नाही. पार्टनर, माझ्याबद्दल प्रश्नच नाही. मला किरणवर ठरवून प्रेम करायची वेळ येणार नाही. मी तिच्यासाठी पागल झालोय. आम्ही अनेकदा एकमेकांना भेटलो आहोत, पण तिची प्रत्येक हालचाल, स्पर्श अजून मोहोळ उठवतो. सगळं नवं वाटतं. वॉन्ट हर व्हेरी बॅडली. मी माझ्या संसारात नको इतका अडकलोय. जेवढी अटॅचमेंट वाढते तेवढी माझी भीती वाढते. भीती? वाय फॉर? कसं सांगू? लहानपणचं सांगतो. आपलं लिहून व्हायच्या आत फळ्यावरचा मजकूर मास्तर पुसतील की काय, ही भीती मला वाटत असे. पार्टनर, मला आयुष्य हवं आहे. ह्या देखण्या सुरांनी, सुगंधांनी भरलेल्या जगाचा निरोप घेताना प्राणांतिक यातना होणार आहेत. मला किरण हवी आहे. ती आहेच ना? भीती वाटते ती दुरावेल याची. गप्प असते, कमी बोलते. शी इज इंट्रोवर्ट. अशा माणसांचा थांगपत्ता लागत नाही. त्यांना बोलतं करायचे मार्ग निष्फळ ठरतात. लग्नापूर्वी ती अशी नव्हती. खूप बोलणारी वाटत होती, पण तशी ती नाही. मनात ठेवते आणि कधीतरी मोकळेपणाने बोलली तरी सगळं बोलेल. बोललं असेल की नाही याचा पत्ता लागत नाही. मी जवळ यायची धडपड केली तर तिला वाटतं शरीर सुखासाठीच हे सगळं चाललंय. कधी तो विचारही मनात नसतो हे तिला कसं सांगू? पार्टनरने विचारलं, मी एकदा त्याच्याशी सगळं बोलायला येऊ? नको. का? तुझ्याबद्दल तिच्या मनात फार राग आहे. त्यांनी तर मला पाहिलं पण नाही. तिच्या इतकाच आणि कधी तिच्यापेक्षाही तू मला जवळचा वाटतोस एवढं पुरेसं आहे. कशावरून? डायरी प्रकरणावरून. मी घरातली प्रत्येक हालचाल तुला कळवतो.
असं अंजून तिला वाटतं. सिद्ध करता येत नाही, उच्चार करता येत नाही. मग माझी खास कोंडी कुठे करता येईल? तर रात्री. तिथं माझी ती A1 अडवणूक करू शकते. पार्टनर समजुतीच्या स्वरात म्हणाला. दमतही असतील. हे कोण नाकारतोय? नक्कीच दमते. पण मी नाही का दमत? मी पुष्कळ दमलो म्हणजे ती हवी असते आणि तिला तर तेव्हा स्पर्शही नकोसा वाटतो. मुळातच फलक असणं ह्यात सुख आहे. पण हातच्या अंतरावर एक लावण्य पडलेला आहे, अधिकार आहे आणि तरीही तुम्हाला काही मिळणार नाही. ह्या अवस्थेतून कधी गेला आहेस का? ह्या टॉर्चरची कल्पना आणि अनुभव कुणालाही न येवो. पहिल्या भेटीत तू मला नरक म्हणजे काय हे बोलला होतास. त्यापेक्षाही एक भयानक नरक आहे पार्टनर, तो हाच. एकाला सतत इच्छा होणं आणि दुसऱ्याला मुळीच न होणं. मी जितका उफाळलेला तितकी ती शांत. होतं असं का पण? इट हॅज नो आन्सर. ह्या क्षणी आम्हाला काही कमी नाही. आई म्हणाली तसंच झालं. माई भेटल्या. आई वाचून आमचं काही अडलं नाही. अमित माईजवळ असतो. एकांत आहे, तारुण्य आहे, जीव गहाण ठेवणारा नवरा आहे. किरणला आणखीन काय हवंय? पार्टनर, मी बर्फाच्या लादीसारखी बसते. जाम पेटत नाही का? पार्टनर म्हणाला. गणिताच्या उत्तरासारखी तुम्ही आयुष्याकडून अपेक्षा करता आणि जास्त दुःखी होता. मी विचारतो त्या प्रश्नाचं उत्तर देशील? तर तुला सगळी उत्तरं मिळतील. विचार. दिवाळीत आपण फटाक्यांची माळ लावतो. दारू असते, वात असते, ठिणगी असते. तरीसुद्धा सगळेच फटाके पेटत नाहीत. फटाक्यांसारखी निर्जीव वस्तूही केव्हा पेटायची हे स्वतः ठरवते. इतर तर भावभावनांचा जागर. मी अवाक झालो. ह्या प्रश्नाचं उत्तर मी काय देणार? पुन्हा मी मग प्रश्नच विचारला. तू अशा वेळी काय करतोस? मित्रा, माझ्या आयुष्यात मला इच्छा होणं आणि समोरच्या बाईला न होणं ही सिच्युएशन मी निर्माणच होऊ दिली नाही. पोरींना आणत होतो ते केवळ तेवढ्याच कामासाठी. तशी स्पष्ट कल्पना देऊन. नो इमोशनल. मन सांभाळायचं ठरवलं तर मन मारावं लागतं. एका वेळेला एकच साधता येतं, स्वतःचं सुख नाही तर दुसऱ्याचं मन. ह्याचा अर्थ मी कायम असंच सहन करायचं हाच ना? दुसरा उपाय आहे, तो तुला पटणार नाही. सांग. सरळ बलात्कार करायचा. मी स्वतःशी आणि पार्टनरशी म्हणालो. ती वृत्ती नसताना तेही करावंसं वाटलं. गादीला पाठ लागल्याबरोबर डोळा लागणाऱ्या किरणला अंथरुणातून खेचून बाहेर काढावी. हातात कात्री घेऊन अंगावरचे कपडे सरळ फाडत जावं इतका जंगली विचार मनात येऊन गेला. तिच्या पलंगापर्यंत गेलो आणि तसाच उभा राहिलो. पार्टनर म्हणाला. पलंगाजवळ उभं राहण्यातच तुझं आयुष्य जाणार. मी का थबकलो हे नाही विचारलंस? तू निराळं काय सांगणार? खरंच निराळं काही सांगू शकणार नाही. किरणही हल्ली असेच आरोप करते. तुमच्या नमत्या स्वभावाचा सगळे फायदा घेतात असं ती जेव्हा ऐकवते तेव्हा ओरडून तिला असं विचारावंसं वाटतं की तू तेच करत नाहीस का? मग एवढंही तुला जमत नाही? कसं विचारू? तू रात्री माझी अडवणूक करतेस हा आरोप कसा करू? एखादी गोष्ट तिच्याजवळ आहे आणि ती गोष्ट ती मला जाणून बुजून मिळू देत नाही असं असतं तर तो गुन्हा ठरला असता. आरोप करता आला असता. नुसता आरोप नव्हे, अत्याचारही घडला असता. पण पार्टनर, तिच्याजवळ काही राहिलेलंच नाही. शी इज जस्ट अ मर्डर. तिचाही नाईलाज आहे. मग काय करायचं?
वाटतं माणूस जेव्हा स्वतःला उपभोग घेणारा प्राणी समजतो तेव्हा तो पशूहून पशु होतो. पण तो स्वतः एक उपभोग्य प्राणी आहे हे त्याने विसरता कामा नये. ह्या विचारातून पाहिलं तर मी किरणसाठी थांबायला हवं असंच पलंगाजवळ. तिला इच्छा होई तो. तर मी किरणसाठी थांबायला हवं पलंगाजवळ. तिला इच्छा होई तो. माझं बोलणं संपता संपता भावनाविवश होत पार्टनर म्हणाला, तू खूप मोठा आहेस. माझ्यापेक्षा तर आहेस. विचारांची ही शिदोरी उसनी आहे दोस्त. बुवांची आणि तुझी कृपा आहे. हाऊ इज दॅट? तू रोज एक नवी पोरगी आणीत होतास. आस्मादिक त्यापायी गॅलरीत. समोर कीर्तन. त्यातलं जे जे ऐकलं त्यावर माझं आयुष्य मी कसं तरी बेतलं. कसं तरी असं का म्हणतोस? तसंच घडलंय म्हणून. अपुऱ्या कापडात कपडा शिवायला गेलं की त्याची शिवण सारखी उसवत जाते. कपडा चांगला असल्याने फाटत नाही. माझं तेच होतं. विचारांची शिवण उसवते. विकाराने भरलेलं शरीर बाहेर पडायचा प्रयत्न करतं. पण संपूर्ण फाटून जात नाही. रोज नियतीची प्रार्थना करतो. सांगतो, हा अर्धवट जाळणारा विकार नको आणि पूर्ण सावरू न शकणारा विवेकही नको. संपूर्ण जाळून टाक, नाहीतर मुळातच धग नाहीशी कर. रोज हात पसरतो. नियती काही देत नाही. पार्टनर, आयुष्यभर ही अशीच भीक मागायची का रे? काय करणार? दिस इज लाईफ. अवर लास्ट गारमेंट इज विदाउट पॉकेट्स. पार्टनरने घड्याळाकडे पाहिलं. टेबलावर पसरलेले अमितचे फोटो मी गोळा केले. पार्टनरने त्यातला एक उचलून घेतला. हा माझ्याजवळ ठेवू? जरूर. पण तेवढ्यात त्याचा विचार बदलला. काय झालं? अटॅचमेंट टाळायचा प्रयत्न करतो, पण केव्हा केव्हा माझाही कपडा उसवतो. मी जबरदस्ती केली तेव्हा फोटो घेत तो म्हणाला, ऑल राईट, ठेवतो. माझ्यासारखा दिसतोय अमित म्हणून ठेवतो. शेवटी फोटो म्हणजे तरी काय? आपलंच हूल देणारं गेलेलं वय पुन्हा आपल्याला भेटायला येतं. टॅक्सीत बसताना तो म्हणाला, अमितला खूप खूप मोठा कर, त्याला सांभाळ. टॅक्सी हलली. भरून आलेल्या माझ्या डोळ्यात काळा आणि पिवळा रंग एकमेकात मिसळून गेला. देवधरांनी आत दुकानात गेल्या गेल्या समोर पेपर टाकला. जाहिरात पाहिलीस? कसली? ग्लॅस्को कंपनीची. नवा ड्रग? नाही, तुझ्या अमितसाठी एक चान्स आहे. मी नवल वाटून पेपर उचलला. जाहिरात वाचली. एका नव्या औषधाच्या जाहिरातीसाठी कंपनीला लहान रुबाबदार मुलाचा फोटो हवा होता. अमितचा फोटो पाठवून द्या, चान्स मिळेल. कंपनीची माणसं इथं 1 दिवसाआड येतात. थोडा वशिला लावू. देवधर, कंपनीचे लागेबांधे असे गावागावातून असतील. डायरेक्टर्सपैकी कुणाच्या तरी मुलाचा नंबर लागायचा. ते खोटं नाही, पण अमितचं नशीब काय आहे ते पाहू की. पोरगं झळकेल ठिकठिकाणी. तुम्हालाही 4-5 हजार मिळून जातील. ब्लॉकचा 1 हप्ता फिटेल. काय हरकत आहे? मी विचार करतो. कशाचा? कशाचा हे मी सांगू शकलो नाही. संध्याकाळी दुकान सोडताना मला देवधर पुन्हा म्हणाले, 8 दिवस अवकाश आहे. उद्या कंपनीचा माणूस येईल. त्यांचा वार आहे. विचार करूच नका. यात काही गैर नाही. गैर काय आहे हे तुम्हा पुरुषांना कळायचं नाही. कळत नाही तर समजावून सांग. तुम्हाला पटायचं नाही. तुमच्या माझ्या विचारात फार फरक आहे. तो असणारच, याचा अर्थ बोलायचं नाही असा थोडाच होतो. संध्याकाळचा माईंनी त्याला बागेत नेला तर लगेच किरकिर करतो. दृष्ट लागते. मी हसलो.
किरण फणकारून म्हणाली. म्हणूनच सांगणार नव्हते. किरण, माणसाने हिमालय जिंकला, चंद्र जिंकला, आज तो मंगळावर निघालाय, तरी तू हा असला विचार करतेस? साधं लॉजिक आहे. बागेत गेला म्हणजे तो जास्त खेळतो, नेहमीपेक्षा साहजिकच जास्त दमतो, दमला म्हणजे किरकिर करतो. ह्यात दृष्ट लागायचा प्रश्न येतोच कुठे? ते समजायला तुम्हाला आई व्हावं लागेल. किरण असं म्हणाली तेव्हा मी पुन्हा हसलो. का, काय झालं? काही नाही, सांगा की. पटणार नाही तुला. विचारात फरक असणारच याचा अर्थ. किरण बोलणं उलटवू लागली तेव्हा मी मध्येच म्हणालो, सुसंगत बोलणं सापडलं नाही म्हणजे बायका आईचं अंतकरण वगैरे सारखी बायकी बकवास करतात. बस बस समजलं, ती चिडून म्हणाली. तरी मी बोलत राहिलो. इथंही बायकांचा अहंकारच दिसतो मला. पोटच्या पोरावर आपण बापापेक्षा जास्त माया करतो, हेच त्यांना ह्यातून सुनवायचं असतं. तुम्हाला काय तारे तोडायचे ते तोडा. माझ्या अमितचा फोटो मी असा प्रदर्शनासाठी तुम्हाला पाठवू देणार नाही. मी कधी नव्हते इरेला पेटलो. घरात तावातावाने जाणाऱ्या किरणला म्हणालो, ह्या बाबतीत मी तुझं मुळीच ऐकणार नाही. मी त्याचे फोटो पाठवणार म्हणजे पाठवणार. फोटो एकापेक्षा एक वरचढ आले. राहवलं नाही. फोटो तसेच घेऊन जो निघालो तो सरळ आईकडे. तुझं काय बाबा, असं म्हणत आईने फोटो पाहायला सुरुवात केली. कुठे कुठे जाऊन काय काय करशील, पत्ता लागायचा नाही. फोटोग्राफरला घरी आणलं होतंस का? नाही. का? रंजनचे फोटो काढायचे होते. एवढंच ना, त्यात काय अवघड आहे? रस्ता क्रॉस केला की फोटोग्राफर. इथंच काढलेस की काय? अर्थात. कधी काढले? 4 दिवसापूर्वी. अरे मग त्या दिवशी लेकराला का नाही आणलंस? किती दिवसात पाहिलं नाही त्याला. फोटो काढताना दमला होता, कंटाळला होता आणि नंतर बोरिवली गाठायची होती. बोरिवलीतच फोटो काढायचे मग. चाललं असतं, पण म्हटलं कॉम्पिटिशनला पाठवायचे तेव्हा स्टुडिओ चांगला हवा. कॉम्पिटिशन कसली? एवढा वेळ मला बोललाच नाहीस. आई, खरं सांगू का, रिझल्ट मनासारखा लागल्यावरच कळवणार होतो. ग्लॅस्को सारखी कंपनी, लहान मुलांच्या फोटोचा, तिथं पाऊस पडेल पाऊस. आपला काय पाड लागतो? त्यात 3,000चं बक्षीस. एवढं सांगतात काम थांबवत आई म्हणाली, केमिस्टकडे नोकरीला आहेस म्हणून तुला समजतं तरी. अरविंदला पत्ता नसतो, कसली स्पर्धा आहे न नाही. मी लगेच म्हणालो, ठणठणीत जाड टाईप आहे, सगळ्या पेपरात जाहिरात आली होती. इथं आईचा नाईलाज झाला. तरी तिने विचारलं, तारीख तरी सांगून ठेव. अरविंदला तो पेपर बघायला सांगीन. आई, कंपनीची वयाची अट आहे. रंजन आता मोठा झाला. बादली भरायच्या आत नळाचं पाणी गेल्यावर जसा चेहरा व्हावा तसा आईचा चेहरा झाला. घरी परतलो. किरणने बातमी दिली, पार्टनरचं पत्र आलंय. असं? त्याच्या ह्या एका पत्रासाठी त्याला सगळे गुन्हे माफ करावेत असं पत्र आहे. मी पत्रावर झडप घातली. प्रियशी, अमितचा फोटो समोर ठेवूनच तुला पत्र लिहितोय. पोरगं खरोखरच गोड आहे. किरणला मी अजून पाहिली नाही, पण तू तिच्यासाठी किती वेडापिसा झाला होतास हे मात्र खूप जवळून पाहिलं. खरं तर मी तिला पाहायचं मुद्दाम टाळत आलो. प्रत्येकाच्या सौंदर्याच्या व्याख्या निराळ्या असतात. किरण तुला जेवढी असामान्य वाटली तेवढी मला वाटलीच असती असं नाही. तुझं किरणसाठी पागल होणं हेच मला तिच्या सौंदर्यापेक्षा सुंदर वाटत होतं. कुठंतरी तुझा हेवाही वाटला. अमितचे फोटो पाहताना त्याच्या आईच्या रूपाची संपूर्ण कल्पना आली.
तुझा अमित मोठा व्हायला हवा. त्याच्यासाठी खरंच तू काय काय करशील? किरण तुला साथ देईल का? मोठेपणाच्या व्याख्येत तुमच्या दोघांची एक वाक्यता आहे का? आईच्या आणि बापाच्या त्या व्याख्येत जर सुसंवाद नसेल तर मुलं गुदमरतात. प्रथम त्याची खात्री करून घे. संधीचा कोणताही क्षण दवडू नकोस. कोणत्या पाऊलवाटेचा पुढे हमरस्ता होईल हे प्रवासाच्या प्रारंभी सांगता येत नाही, तेव्हा मुलाला चालू द्यावं. आईबापांनी मुलाच्या मार्गात आडवं पडावं, हे सावलीच्या रूपानं. बाप मुलाला गादी देऊ शकतो, झोप देऊ शकत नाही. आई जेवण देऊ शकते, भूक देऊ शकत नाही. हे ज्या पालकांना समजलं त्यांना जगाचं रहस्य समजलं. नजर शाबूत असलेला बाप मुलाला एकदा जन्म देऊन थांबत नाही. आयुष्यभर तो जन्मच देत असतो. मुलाला मोकळेपणी फिरून देणं, तो एक स्वयंभू जीव आहे हे जाणणं, त्याला त्याची स्वतःची सुखदुःख आहेत याचं स्मरण ठेवणं, लोभ, मोह, माया या मर्यादांनी तो स्वतंत्रपणे बांधला गेला आहे याची ओळख होणं आणि आयुष्याला सामोरं जाण्यासाठी त्याला सगळे मार्ग मोकळे ठेवणं, हे जो बाप करतो तो प्रतिक्षणाला त्याला जन्म देतो. आम्ही आमच्या लहानपणी असे नव्हतो, ही बगबग जो बाप करतो त्याला लहानपणी जसं काय करायचं हे समजलं नाही. तसंच बाप झाल्यावरही कुणाचं उदाहरण द्यायचं हे कळलेलं नाही. ह्या विधान एवढं दुसरं अप्रशुद्ध विधान कोणतंही असू शकणार नाही. तू हे टाळू शकशील का? प्रयत्न कर. जाणीवेने जे बाप होतात ते ह्या शास्त्रवचनाची 16 वर्ष वाट पाहत थांबत नाही. दिवस गेल्याची जाणीव. भले त्याला बायकोपेक्षा उशिरा होत असेल, पण येणारा जीव आपला मित्र होऊ शकतो हे त्याला तेव्हाच कळतं. अमितला मित्र करून टाक. राईट फ्रॉम नाऊ फॉर एव्हर. तुझा सर्वात जवळचा पार्टनर आता खुद्द तुझ्या घरातच आलाय. मी असं का म्हणतोय हे तू ओळखलं असशीलच. ओके, तुझा पार्टनर. बाय द वे, ग्लॅस्कोची जाहिरात वाचलीस का? अमितचा फोटो पाठव. अमितचा फोटो पसंत पडण्याची बातमी दुकानात पोचली आणि मित्रांनी पार्टी करता लगादा लावला. सुरुवातीला विरोध करणारी किरण, पण तीच आता कौतुकाने सगळ्यांना सांगत होती, आमच्या बछड्याचे फोटो आता सगळीकडे झळकतील. खरोखर ते तसे सगळीकडे झळकले. वर्तमानपत्रात, बाटल्यांवर, डब्यांवर, पोस्टर्सवर कुठेही जावं अमित दिसायचा. तो दिसला की पार्टनरची आठवण यायची. कंपनीकडून ज्या दिवशी 3,000चा चेक आला त्या दिवशी मी दुकानात दणदणून पार्टी दिली. लग्नाची, ब्लॉकची, फर्निचर आणि बारशाची सुद्धा. पार्टीचा तो थाट, लोकांचं माझ्यावरचं प्रेम पाहून अरविंद, मनोरमा आणि आई दिडमूड झाली. तरी ती प्रत्येकास सांगत होती, वयाची हट होती म्हणून, नाहीतर रंजनचे फोटो पण चांगले येतात. अमित तर त्या दिवशी खरोखरच राजबिंडा दिसत होता. आणि पार्टीच्या 4थ्या दिवशी अमितला ताप आला. किरकोळ असेल असं म्हणत पहिल्या दिवशी घरगुती उपाय केले. आम्ही दोघं कामावर सुद्धा गेलो. दुसऱ्या दिवशी टेम्परेचर जरा वाढलं. मग किरणने रजा घेतली. मी दुकानात आलो आणि 4 तासांनी किरणचा फोन आला, कोणत्या तरी चांगल्या डॉक्टरांना घेऊन या. त्याला टॅक्सीने आणतेस का? नको, इथं टॅक्सी मिळणंही अवघड आहे. मी पटकन फोन फिरवायला सुरुवात केली. श्रीखंड्यांनी मनापासून करणाऱ्या एकाही माणसाला मला गॅलरीत बोलवलं पडली नाही. श्री, ह्या बाबतीत मला वाटतं 2 दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवावं.
आमच्या दुकानाच्या परिचयाचे डॉक्टर श्रीखंडे पुढचं काही विचारू नका तयार झाले. मी फक्त 15 मिनिटात ते गाडी घेऊन आले. ठीक आहे. बोरिवली गाठेपर्यंत गाडी आणलीच आहे. जीव नव्हता. असेच जाऊया. चला. चंद्रकिरण हाऊसिंग सोसायटीमधला हा पहिला मृत्यू. स्मशानात जवळजवळ अख्खी सोसायटी लोटली होती. अमितच्या ग्लॅस्कोच्या फोटोची ही किमया होती. अंत्यसंस्कार आटपून आम्ही सर्वजण बाहेर आलो. मन सुन्न झालं होतं. स्मशानाच्या वेशीजवळ आलो. पार्टनरला विचारलं, जरा आत जाऊन येऊ? कशाला? अमितला पुन्हा पाहावंसं वाटतंय. असं करायचं नसतं. पार्टनर, नाही म्हणू नकोस. काही वर्षांनी मी जाणारच आहे. पण मध्ये फार अंतर टाकून तो गेलाय. हे खोटं नाही, पण श्री, मी असं म्हणतो की त्याहीपेक्षा प्रचंड अंतर कापून तो तुझ्यापर्यंत आला होता. म्हणूनच मला त्याला पुन्हा एकदा जवळ घ्यावंसं वाटतंय. त्याच्या तोंडावरून पुन्हा एकदा हात फिरवतो. तो तिथं फार फार एकटा आहे. मला घट्ट धरून ठेवीत पार्टनर म्हणाला, तो एकटा नाही. ही हॅज जॉईन्ड द मेजॉरिटी. पार्टनर, मन आवर श्री. शांत हो. थोडा तटस्थ हो. आयुष्यात सगळी माणसं अशीच येतात आणि जातात. पार्टनरसारखी. जितकी जवळ तितकी दूर. जेवढी समजतात त्याच्यापेक्षा कितीतरी पट अकलनीय राहतात. असेल, पण अमितच्या बाबतीत मी तटस्थ कसा होऊ शकेन? त्याला कसं विसरेन? पुन्हा पाळणा हल्ला की विसरशील पार्टनर. आणि तेच योग्य होईल. माझं आयुष्य संपलं अमित बरोबर. नव्याने सुरू झालं समज. दुःख आयुष्य संपवित नाही. आयुष्याला नवा अर्थ देतं. ह्या दुःखाची जात अत्यंत शुद्ध आहे श्री. इतर माणसांच्या वियोगाच्या दुःखापेक्षा अमितच्या वियोगाचं दुःख ज्वाळे इतकं शुद्ध आहे. म्हणजे कसं? माणूस कायमचा दुरावतो तेव्हा त्या दुःखात आणखी एक दुःख मिसळलेलं असतं. ज्या दुःखाचं सांत्वन होऊ शकत नाही असं ते दुःख असतं. वियोगाचं दुःख काळ शांत करतो. हे सुंदर दुःख कायम ताजं राहतं. सांगू? सांग ना. जिवंतपणी आपण त्या माणसाशी ज्या अमानुषतेने वागतो, कधी कधी त्या आठवणींचं दुःख ते नेहमी ताजं राहतं. काळाचं औषध तिथं प्रभाव दाखवू शकत नाही. अमितच्या बाबतीत तू ह्या दुःखातून मुक्त आहेस. पार्टनर हे बोलला, मात्र मी तसाच्या तसा कोसळलो. एवढा वेळ रडायचं नाही, पाणी काढायचं नाही, गावंढळ माणसाप्रमाणे टाहो फोडायचा नाही, असा मी खोटा ताठरपणा टिकून होतो. पार्टनर पाहत राहिला. तिथल्याच कट्ट्यावर बसून मी मोकळं व्हायचं ठरवलं. अश्रूंना वाट करून द्यावी लागली नाही. मी रडत होतो, बोलत होतो. पार्टनर, मी नीच आहे, स्वार्थी आहे, हलकट आहे. मी एवढ्याशा त्या मुलाला त्याचा अपराध नसताना मारलं होतं. त्याला एका रात्री झोप येत नव्हती. मला अमितला खेळवायचं नव्हतं. अमितला मी हवा होतो. मला किरण हवी होती. मी मग त्या अजान निष्पाप जीवाला माझ्या क्षणाच्या आनंदासाठी गॅलरीत नेऊन मारलं होतं. पोरगं त्या दिवशी रडून रडून झोपलं. पार्टनर, सोड मला. मी त्याला एकदाच जवळ घेतो. मला त्याची माफी मागायची आहे. मला सोड. अजून काहीतरी चमत्कार घडेल. पार्टनरने टॅक्सीला हात केला.
मला त्यात कोंबलं. अरविंदला लक्ष ठेवायला सांगितलं. घरी जा, किरणला सांभाळ. तिला तुझी ह्या क्षणी फार गरज आहे. घरी आलो. सांत्वनाला सोबतीला आलेल्या राहिलेल्या बायका जिन्यातच भेटल्या. त्यांच्यात माई पण होत्या. माई, जात नाही आहे. या ना. नको. का? माई हसल्या, पण मला वाटलं त्यांना रडायचं होतं. माई, काहीतरी घडलंय. सांगा. किरण काही बोलली? बोलली, पण किरण नाही, एक आई. लपवू नका, सांगा. लपून राहणार नाही म्हणून सांगते. ज्या बाईचं एकही मूल जगलं नाही, तिला आम्ही आमचं मूल सांभाळायला ठेवलं. माई, मी रागावले नाही, जात पण नाही. इथून पुढेच तुम्हाला माझी जास्त गरज आहे, हे माहीत आहे. तिला दर्शवू नकोस, हे ती बोलली नाही. दुःख बोललं. दुःखाला विवेक नसतो. मी किरणसमोर उभा राहिलो. ती जमिनीवर गडाबडा लोळत होती. मी जवळ गेलो. तिच्या दादांनी तिला जसं जवळ घेतलं असतं तसा तोच ती चवताळून उठली. माझ्या डोळ्यासमोरून चालते व्हा. मला तुमचं तोंड तर मुळीच पाहायचं नाही. लग्नानंतर माझी आई मारलीत आणि आता? किरण, जा म्हणते ना. मधलं दार लावून मी गॅलरीत आलो. पार्टनर, हे ऐकलंस? किरण काय बोलली ऐकलंस? तू कसं ऐकणार पण? घरी येत नाहीस म्हणालास का? तर किरणला माझी गरज आहे म्हणे. पार्टनर, असशील तसा येईल. लवकर ये. मला काही कळेनासं झालंय. आई, भाऊ, बाप, वहिनी, पुतण्या, बायको, सासू, सासरा, सगळे भास, नुसते भास. पार्टनर, तू तरी मला खराखुरा भेटला होतास का रे? का जसं जगायची वारंवार इच्छा होत होती, त्या मारलेल्या इच्छेचं भूत म्हणजे तू? कुठे गेले सगळे? पार्टनर, नरकाचा आणखीन एक अर्थ ह्या क्षणी मला समजतोय. आपल्याला हवा तेव्हा तिसरा माणूस न येणं हाही नरकच. पार्टनर, प्लीज लवकर ये. मला किरणची भीती वाटते. होय, किरणची. मला पागल करणारी किरण. पण तिने आता माझ्याकडे कोणत्या नजरेने पाहिलं हे तू पाहिलं नाहीस. संसाराचा अर्थ असाच एखाद्या क्षणी समजतो. वडिलांच्या एका पाहण्याने तू घर का सोडलंस ते आता समजलं. पार्टनर, लवकर ये. ह्या करकचून बांधलेल्या दोऱ्या कापून टाक. दरबारातली माणसं, देवधर, सामंत, माई, अरविंद, मनोरमा आणि आईसुद्धा हसते आहे. वयाची अट होती म्हणून रंजन वाचला, याचा आनंद आईच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतोय. पार्टनर, खरंच ये. दोऱ्यांचे हे न संपणारे विळखे कापून टाक. मी थोडी जरी हालचाल केली तरी किरणला वेदना होत आहेत. पार्टनर, किरण त्या राजकन्येसारखी दिसते. लवकर ये बाबा. ह्या दोऱ्या कापून टाक.